आज मी तुम्हाला पुनुगुल्लू ही रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे लागणार आहे डोशाचं पीठ, त्यानंतर 1 चमचा मी त्याच्यात घालणार आहे रवा, थोडासा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं जिरं, अर्धा चमचा धना पावडर, चवीप्रमाणे मीठ। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं। पुनुगुल्लू तळण्यासाठी आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं एकदम कडक करून घ्यायचं आणि नंतर आपण जेव्हा तेलामध्ये सोडणार आहोत ना, तेलामध्ये सोडणार त्यावेळेला गॅस थोडासा कमी करायचा, पण पहिल्यांदा आपण तेल कडक करून घ्यायचंय। तर आपल्या इथे तेल गरम झालेलं आहे। आता मी थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि हातानेच मी इथे पुनुगुल्लू तळून घेणार आहे। याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाहीये, पण तुम्हाला जर सोडा घालायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा घालू शकता। आता हे आपण ना दुसऱ्या साईडने पण असे भाजून घ्यायचे आहेत। बघा खूपच छान असे फुगलेले आहेत। आता आपण पलटी करूया। हे जेव्हा आपण तळायला घेतो ना, तेव्हा काय होतं, थोडेसे एकामेकाला हे ना चिपकले जातात। तर काय करायचं, हे छोटासा 1 चमचा घ्यायचा आणि ते वेगळे करून घ्यायचे। जसे भाजतात ना तसे ते वेगळे होतात। तर इथे आपले हे ना पुनुगुल्लू तळून झालेले आहेत। एकदम झटपट असे हे ना तळून होतात आणि रेसिपी पण एकदम सोपी अशी आहे। तर हे बघा खूपच छान असे टम्म फुगलेले आपले पुनुगुल्लू मी एका डिश मधून हे काढून घेतले। याचप्रमाणे आपण बाकीचे पण पुनुगुल्लू तळून घ्यायचे आहेत। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि असेच मी काही रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की पहा आणि तुम्ही कुठून पाहता ते पण मला कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंट वाचायला मला खूप खूप आवडतं। पुनुगुल्लू तर आपले तयार झालेलेच आहेत। आता त्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत। तर लसूण घेतलेली आहे, कांदा, कोथिंबीर, टॅमॅटो, लाल मिरची आणि इथे मी चिंच घेतलेली आहे। आता हे आपण ना काय करायचं आहे, थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातले आणि आता हे सर्व मी साहित्य ना कढईमध्ये परतून घेणार आहे। जास्त पण करपवायचं नाही, म्हणजे जास्त लालसर सुद्धा करायचं नाही। फक्त 2-3 मिनिटासाठी आपण ना हे परतून घ्यायचे। आणि ही चटणी ना तुम्ही इडली बरोबर, डोशा बरोबर किंवा मेंदू वड्या बरोबर सुद्धा बनवू शकता। एकदम साधी सोपी अशी आहे आणि झटपट बनणारी अशी ही चटणी आहे। तेव्हा ना तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी सुद्धा आणि ही चटणीची रेसिपी सुद्धा। चटणीसाठी आपण ना इथे तडका द्यायचा आहे। तर इथे मी तडक्याच्या भांड्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, त्यानंतर इथे मोहरी घातली आहे आणि इथे मी उडीद डाळ थोडीशी घातली आहे, कढीपत्ता घातलाय आणि हिंग घातलेला आहे आणि लाल मिरची। आणि ही जी मी चटणी वाटून घेतली होती ना त्याच्यामध्ये हा मी तडका देणार आहे। चटणी तर आपली तयार झाली आहे। आता मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आणि अशा पद्धतीने आपले हे पुनुगुल्लू तयार झालेले आहेत।